नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये आज मी करत आहे कोथिंबीरीचा डाळवडा किंवा तुम्ही डाळवडी म्हटलं तरी चालेल. त्यासाठी 2 बाउल भिजवलेली डाळ, 2 वाटी कोथिंबीर, जिरा पावडर, धना पावडर, मीठ, तिखट, थोडी हिरवी मिरची आणि तीळ आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला लागलेलं फोडणीचं सामान. आता प्रथम डाळ आणि मिरची मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून धना पावडर, तिखट, जिरा पावडर, हिंग, हळद, थोडं मीठ आणि तीळ घातलेले आहेत. तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिजे असल्यास लसूणही घालू शकता. खूप छान लागतात त्याही वड्या, पण नवरात्रामुळे मी लसूण वापरलेला नाही आहे. आता हे सगळं पीठ एकत्र करून मळून घेतलं. एका स्टीमरच्या थाळीला थोडं तेल लावून घेतलं आणि ह्याचे असे चांगले दाबून रोल करून घेतलेले आहेत. अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा आणि लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. हे रोल असे दाबून केल्यामुळे ते छान असे घट्ट वाफवले जातात. आता स्टीमरमध्ये आपण तेल लावलेली थाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती हे रोल ठेवून स्टीम देणार आहे. 10 मिनिटांनी ह्या वड्याचा रोल टूथपिकनी चेक करून बघा. मी 12 मिनिटांनी चेक केलेला आहे आणि ह्या वड्यामध्ये टूथपिक घालून बघितलं. टूथपिक अगदी क्लिअर बाहेर आली आहे, म्हणजे समजायचं आपला वडा हा वाफून छान निघालेला आहे. नंतर अगदी थोड्याशा तेलामध्ये ह्याचे तुकडे करून घेतलेत आणि तळून काढलेले आहेत. वडा तळलेला खुसखुशीत आणि छान होतो आणि अगदी कमी तेलातही तळून निघतो. तुम्हाला ह्याच्यासाठी जास्त तेल कढईत घालण्याची पण जरूर लागत नाही. नंतर त्याच उरलेल्या तेलामध्ये मोहरी आणि जिरे घालून तीळ घालत आहे आणि गॅस बंद करून त्यामध्ये आपण वड्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत ते हळद आणि हिंग घालून परतून घेत आहे आणि त्यावरती थोडंसं तिखट आणि मीठ भुरभुरणार आहे. असे हे वडे खूपच छान लागतात. ज्यांना मऊ आणि खमंग वडे पाहिजे असतील त्यांनी असे नुसते फोडणीतले वडे खा आणि ज्यांना खुसखुशीत आणि खमंग वडे पाहिजे असतील त्यांनी असे फ्राय करून खा. तुम्हाला पाहिजे तो शेप देऊन तुम्ही हे स्टीम करू शकता. मला हा शेप सुटसुटीत आणि सोपा वाटला म्हणून मी हा शेप दिलेला आहे. अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.